हे घ्या लिंब बघा किती सुंदर लागले, पिवळे पिवळे झालेत. हे मध्ये पण वर पण सगळे लागलेत. खूप छान लिंब लागलेत. माझ्याकडं कोणतंही झाड असं एकही नाही म्हणून नाही. सीताफळाचे आहेत, शेवग्याचे आहेत, लिंबोणीचं आहे, सगळे झाडं आहेत. हादग्याचे आहेत. हादग्याच्या फुलाचे भजे आणि भाजी खूप सुंदर होती. आणि हे फणसाचं पण झाड लावले मी. हे पहा, हे फणसाचं झाड आहे. किती सुंदर आले बघा फणसाचं झाड आहे का. खूपच छान आले. आणि मी हे पहा केळीचं झाड, खूप छान केळीचे झाड. 4-5 झाड होते. 2 झाडाला केळी लागल्या आणि ते काढून पण टाकले आम्ही. आता हे दुसरे 2 झाडं राहिलेत. पलीकडे एक लाल केळीचं आणून लावलेलं आहे मी. लाल केळी म्हणजे एकदम खूप लाल लाल केळी असते गुलाबासारखी. तर मी माझ्या मैत्रिणीकडून रोप आणले आणि ती एक रोप लावले, तिथे एक लावले आणि हे पहा इकडच्या इथे एक लावले. हे पहा हे समोर हे एक लावले. लाल केळीचं रोप आहे. ती जसं त्याचे ते बुडाचं दिसते ना त्याचा कलर, तसेच केळीचा पण कलर असतो त्याच्या. खूप छान. आणि ही पारिजातकाचं, हे शेवग्याचं दुसरं. सगळी शेती आहे माझ्याकडे, सगळे झाडं आहेत. कुठल्या प्रकारचे विचारायचे ते विचारा. ही लाल केळी आणि हे जास्वंदाचं झाड, मोठा गुच्छ जास्वंद आहे हा. हे पहा हे चिक्कूचं झाड. चिक्कू पण किती लागलेत बघा. छोटंच आहे, 2 वर्ष पण झालं नाही झाडाला लावून. हे पहा हे चिक्कू किती लागलेत बघा, आहे का. हे पहा हे सगळे चिक्कू लागलेले आहेत. हे पहा हे खूप छान बघा. हे चिक्कू आहे का बघा, किती सुंदर चिक्कू लागलेत. आणि मेन म्हणजे जागा नाहीच आहे बाहेर. 5 फूट 2 फूट जागा एवढ्यामध्येच मी एवढी झाडे केलीत, आहे का. हे दारात तुळस, एकूण एक कुंडीत तुळस, समोर एक तुळस. आणि ही नारळाचं लावले. नारळाचं काही लागले नाहीत नारळ अजून, पण लावले. तसंच एक करवंदाचं झाड लावले. हे पहा हे करवंदाचं झाड आहे. आता करवंद त्याला फुलं लागतात. इथून पुढे करवंद खूप लागतात, सुरू होतात करवंद लागायला. हे झाड रामफळाचं आहे. तुम्ही बघू शकता रामफळ. हे पहा हां लागलेत लावा रामफळ. आता या गेल्या वर्षी 2च लागले होते, पण यावेळेस मात्र भरपूर लागलेत. 25-30 रामफळं लागलेत यावेळेस. हे पहा हे ते पहा आहे का. खूप छान. ती पाल्यात असतात त्याच्यामुळे काय एवढे दिसत नाही. ते पहा इथे एक आहे वर, हे पहा इथे एक आहे.